आता घायवळचे कदमांसोबत संबंध असल्याचा आरोप परवानी केल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये ठिणगी पडली आहे। ठाकरे गटाच्या नेत्यांनी योगेश कदमांवरती ऑल अराउंड अटॅक केलाय। गृहराज्यमंत्र्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी संजय राऊतांनी केली, तर रामदास कदमांचं काउंटडाऊन सुरू झाल्याचं भाकीत भास्कर जाधवांनी केलंय। पाहूयात। पोलीस आयुक्तांनी ज्याला शस्त्र परवाना नाकारला, पोलीस आयुक्तांनी स्वतः पुण्याच्या, आणि गृहराज्यमंत्री आपल्या अधिकारात जेव्हा त्या संशयास्पद व्यक्तीला शस्त्र परवाना देतो, ज्या अर्थी पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारला त्या अर्थी तो त्यासाठी योग्य व्यक्ती नाही, आणि अशा व्यक्तीला गृहराज्यमंत्री शस्त्र परवाना देतात। अशा गृहराज्यमंत्र्यांवर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे। गृहराज्यमंत्री डान्स बार चालवतात, त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? कदम कुटुंबीय हे बामलावे म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत। हे छमछम बारवाले, बाला नाचवून पैसे कमवणारे हे बाप बेटे, त्यांना लाज नाही, लज्जा नाही, आणि त्यातूनच अशा प्रकारच्या गुंडांना रिव्हॉल्वरचं लायसन्स देण्याचं काम, त्यांचं एकंदरीत संपूर्ण जो काही इतिहास आहे त्याला ते साजेसच आहे। रामदास कदमांची आता उलटी गिनती सुरू झालेली आहे।